आपलेच कर्म आपल्याला भोगावं लागत असतात आणि नियम आहेत ते भोगावच लागतात. बरं चुकले नाही मोठ्या मोठ्याला. भीष्माचार्याचं अख्खं जीवन चांगलं गेलं पहा, अख्खं जीवन. आणि शेवटीचे 18 दिवस शरपंजरी पडले. भगवान गोपालकृष्णाने भगवंताला विचारलं, म्हणले सगळं स्टँडर्ड लिव्हिंग जीवन गेलं माझं, एकदम व्यवस्थित. मी काही कोणाला त्रास दिला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. भगवंताने 10 जन्माचा चित्रपट दाखवला, काहीच नाही निघालं. 11व्या जन्माचा चित्रपट दाखवला आणि त्यात असं दिसलं की घोड्यावर बसलेले आहेत, रस्त्यानं चालले. एक सरड्या दिसला आणि तोच उडवला. बरं मग तो बाण तसा खराब होईल, मग तो बाण घेतला आणि तसा सरड्या फेकला. तो 6 शकन निवडुंगाच्या झाडावर पडला आणि तिथं तळपड तळपड करायला लागला. तो तर 6 शकन मेला, पण कर्म तसंच 11 जन्म भोगायचं शिल्लक राहिलं. 11व्या जन्मात ते कर्म आलं आणि त्याचं व्याज चक्रव्याळ व्याज झालं आणि कर्म जहाळ झालं. ते 6 सेकंद तळफडलं. त्याच काट्यावर भीष्माचार्यांना 18 दिवस घालावे लागले. हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. तुम्ही ज्या इंद्रियाने केलं ते त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. हा कर्मशास्त्राचा सिद्धांत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी परत विचारेल, जेव्हा विचारेल तर बरोबर सांगा. झाडाखाली आंबा पडला, दोघांना पाहिला, ज्याने पाहिला ते गेले नाही, जाणारे 2 वेगळे होते. ज्याने गेले त्याने उचलला नाही, उचलणारे 2 वेगळे होते. ज्याने उचलला त्याने खाल्ला नाही, खाणारा एक वेगळा होता. ज्याने खाल्ला त्याला मारणे बसला, मार खाणारे एक वेगळे होते. ज्याने मार खाल्ला त्याला रळणे आला, रळणारे 2 वेगळे होते. याला म्हणतात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. झाडाखाली आंबा पडला, दोघांनी पाहिला, ज्यांनी पाहिला ते गेले नाही, जाणारे 2 वेगळे होते. जे गेले त्याने उचलला नाही, उचलणारे 2 वेगळे होते. ज्याने उचलला त्यानं खाल्ला नाही, खाणारा एक वेगळा होता. ज्याने खाल्ला त्याला मार नाही भेटला. ज्यानं मार खाल्ला तो रडला नाही, रडणारे 2 वेगळे होते. याला म्हणतात सर्कल. आता नियम असा आहे, डोळ्यांना फक्त दिसतं, जाता येत. झाडाखाली आंबे पडले हे डोळ्यांना दिसले, पण डोळ्यांना जाता येत नाही. जाणारे पाय असतात, पाय गेले पण पायाला उचलता येत नाही. उचलणारे हात असतात, हातांना फक्त उचलता येते, खाता येत नाही. खाणारं असतं तोंड आणि लोक मारतात, कारण आंबे काही साधे आहेत का? आपली रेंज तेच आहे, 60 ते 120. आपल्याला त्याच्या पुढे आंबेच नाहीत माहीत. आपली रेंजच आहे ती 60 पासून 120 पर्यंत. आणि उगो गावात आल्यावर लोक म्हणत तेव्हा पण सस्ते खातो का रामभाऊ, 120 शिवाय माल नाही लागत आपल्याला, त्यासारखा पाहुणा का. हे आपली स्टाईल 120.